डुकराची औलाद अजून पण झोपेल आहे. हा काय त्या पंख्याचे पोट्टे आहेत सणा कामावर गेले तर उठून हा म्हशीचं शेण काढ हे काढ ते काढ कामावर गेले तर. आणि हे पहा ना माझी औलाद झोपेलच आहे. उठ रे उठ उठ. ओ बाबा किती काय अशी अड्डू लागली इथं येऊन माय काळीत मा नड्डा झालं होतं ना एवढं काय अड्डा लागते येऊन. अरे सांडा ढकलवारा उठणं ते पाय ना पिंट्याचे पोरं म्हशीचे शेण काढा गेलेत ना तिकडे. हा आणि ढकलवारा तू अजूनच झोपूनच आहे उठणं. अरे तर मग ते पोरं म्हणलं दिवसभर काम करत नाहीत फक्त सकाळी म्हशीचं शेण काढ देत आणि संध्याकाळी शेण काढ देत बाकी काय कर देत. मी तर दिवसभर मरतो ना कामाला लोकांच्या तरी पण म्हणता म्हणजे थंडी पाना किती आहे. अबे ढक्कलवारा कुठे थंडी आहे मरणं उठणं काम करणं. हा जे अंगार पडेल मग तुले समजल बाप झाल्यावर तोपर्यंत समजत नाही तुले. अरे बाबा मी तुमच्या पाया पडू का तुम्हाला गेल्या वर्षी पासून खाऊन त्याच्या गेल्या वर्षी पासून म्हणू लागलो ना एखादी जिम मारायची मशीन आणून द्या मला जिम मारायची मशीन आणून द्या मला पण तुम्ही आणूनच नाही देऊ लागले. अबे हरामखोरा एवढा माजला का तू जिम मारायची मशीन आणून दे म्हणत. सांगा आता काय बाबा तुम्हीच तर म्हणू लागले हा बाप झाल्यावर तुला समजल मग जिम मारायची मशीन आणल्याशिवाय बाप कसा होऊ मी. रे पोटाड्या लाज वाटू दे. लहानपणापासून तुला मिस्त्रीच्या हाताखालचं टोपलं नाही उचलू दिलं. हा लोकांच्या हाताखालचे तुला टोपले उचलू दिलं असतं की मग समजत होतं काय कसं कर लागते कसं खा लागते कसं जगवा लागते. हा समजलं का रामखोरा तू का लवकर उठला नाही आणि कामाला का गेला नाही आज तुला आत्ताच सांगतो. हा तुझा मोबाईल फोडून टाकतो. हो बाबा का जीव घेता का राजा हा त्या मोबाईल माझा जीव अटकेला आहे राजा तुम्ही हे बा मी उठतो जातो कामाला जातो. आता मग पहिले उठ आणि पहिले ते दात घास डुकरासारखी आणि मग जाय. हा हो हिंगत बस लगेच उठतो लगेच जातो. राजा दुसऱ्या मालिकाच्या बापाचे गुण गाव तर कमी पडते आणि हे मा बाप पायने उठला की मला म्हणते हो उठला की शिवाय देते उठले की मर कामाला जा हे कर ते कर फलांग कर जस का मी घरात पोरगी नाही हो पोरग नाही पोरगी हो नीर वधा यायला हो काय दुसऱ्याचे माय बाप आहेत माय बाप तर निरा मला शाद देत राहते राजा. अबे हरामखोरा काय म्हणलं रे तो हा काय म्हणलं तो काय हा हरामखोरा आहे बाप नाही रे. अरे नाही ना हो बाबा तुम्हाला नाही ना म्हणलं राजा तुम्हाला काय राजा माया लेस रागी देऊ तुम्हाला नाही ना म्हणलं मी. राजा घरात तर असं वाटते असं सासूरवास आहे जसं काय बायकोरी घरातली मी एखादा बोक्याच हो का रान बोक्याच हो का एवढे तातडते ठेवते माझ्यावर राहत. चला जाऊ द्या आता काम गिम करा लागते उठा लागल. आंघोळ्या देऊ लागले हे तर पाहायच्या बारी याने 100% दारू गेली पेली वाटते. इकडे लवकर या पोरानं काय केलं मला इकडे लवकर काय केलं रे मी अरे काय झालं आई काय झालं मग पोटाला लाज नाही वाटत दारू पित नाव खराब करता आमचं निरा वाश उलाला आंघोळ्या देऊ लागला वकट्या बिड्या गिड्या हे ती उडलाला निरा धुपट तोंडातून पोटाला थांबतो. इकडे आणा फिटकन आणा. बोल एवढी काय आडू लागली थांब ना आलोच नाही का कामात राहते माणूस बोल काय म्हणतं. मी तुम्हाला जनावर दिवस लागले काढायला हे काट्ट पाहणं म्हणलं काय गुलाल काट्ट पाहणं पहिल्या काय तर भलतं तोंडाला वाश उलाला याच्या पाना बिड्या फुकते का काय फुकते नीर तोंडातून वाफे उलाले याच्या. ओय आई मी बिड्याने फुक लागलो म्हणलं अव ते तोंडाचं ते तोंड नाही धुतलं म्हणून वाश येऊ लागला आणि त्या आंघोळ्या दिले की तू ते थंडीच्या झोपट निघू लागलं का मी का बिड्या गिड्या पितो का माय काय काही म्हणतं का मला तू एका घर आहे प्यायचा म्हणलं तू पिली वाटतं मला 100% मला डाऊट आहे ना माय होऊन तुम्ही वळतो ना तो 100% दारू पिले आणि बिड्या वळल्या हो. काय घोर झाला राजा घरात राहायचा घोर झाला अरे बा दारू पिली बिड्या वळल्या उठतो हे पडतो अरे बा काय काही दोष लागला रे घरातले माणसं. काय हे बोलावलं होतं म्हणलं मले हा काय काम काय होतं. असं बोलायचं बायको सोबत प्रेमाने बोलायचं जास्त चवचव नाही करायचं कायसाठी बोलावलं असेल तुम्हाला इकडे काय खेळासाठी नाही बोलावलं मी भांडण करायसाठी नाही बोलावलं सुद्ध्यामध्ये बोलावलं काय ऐकत जा मला कामासाठी बोलत असते माणूस. तेच म्हणत आहे मला काय साठी बोलावलं तू हे मला आपलं काट्ट निर वाया गेलं. अरे देवा माझ्या गावातलं लपड माहित नाही झालं रे बाबा घरी काय केलं यानं फक्त मला सांग नाही येलं उलट टांगलं खालून याच्या ठुंडा रोट्टे दिले तर नावाचा काशीनाथ नाही हो सांग मला काय केलं यानं. काही नाही याच्या रूम मध्ये आलतो का नाही एकदमच वाश येऊ लागला तोंडातून धुपट येऊ लागला संध्याकाळी यानं दारू गिरू पिली आपल्याला काही माहित नाही आता बिड्या वळल्या म्हणून याच्या तोंडातून धुपट येऊ लागलं. आई अहो तसं काही नव्हतं म्हणलं अहो ते तोंडातली वाफ होती म्हणलं ते हिवाडल्या तोंडातून वाफ निघणार नाही तर मग काय निघणार आहे. अहो महा तसं नाही ना ते हे पाय हाय का निघू लागला का धुपट हा धुपट हो का मी काय बिड्या ओढतो का एवढा विश्वास ठेव मायावर. हिच्या काय घोडा आटपल्या वाटते गड्या हो इले केअरकडच्या घोडा चालू कर लागते हिचं काय मानसिक संतुलन जागेवर नाही. असं का मला वाटलं का दारूच पिली का नाही बिड्याच ओढल्या का बरं झालं
दारू नाही तर बिर्या नाही पिल्या, नाही तर मला तर उलट टाकून खालून मिठाला धुपट देत होते का काय, आणि मग म्हणत होते तो दारू पिली का, दादू दारू पिली का बिस्टॉल वळली ते. अरे बाबा रे, कायच करा हा. जाऊ द्या मला वाटलं काय काय त्यानं दारूच पिली का म्हणून मी म्हणलं होतं तुम्हाला, जा करा तुमच्या कामं जा. काय वा आई, तुले म्हणलं माझा जरा कवडीचा पण विश्वास नाही का वा, दारू पितो आणि हे पितो, डायरेक्टच बापाला सांगतो तू तर. हो मी आता तसं काही केलंच नाही वा आई. नाही रे मामुन्ना, तुया काहीच नाही गुन्हा, हो मायाच झाला तेच गुन्हा. तुया नाही गुन्हा, पण बाप मला सुनावून गेला ना गुन्हा. अरे काय नसते दापच होय, बोलला काय झाला, तुला त्याचं धाकात ठेवाच लागलं. सकाळचा दारू बिस्टाला वळलं तर मग कोण करा, काय करा म्हणलं आम्ही आजकालच्या पोटाचा डेकराचा काय भरोसा आहे का म्हणलं. सर लपडे करून आले, दारू पिऊ लागले तर बिस्टाला वळू लागले तर जिती नाही तिथे पडू लागले तर सांगाच लागला तुला मग समजून. चाल उठ लवकर, चहा घे घेऊन जाय कामाले. अजून या घरात राहू कसं मला नाही समजू लागलं राजा. बाप येते बोलून जाते, मा येते बोलून जाते, जे ते कोणी येते घंटा वाजून जाते. बरंच बरं आहे रे बाबा.